नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या जातीतली शेवटची जात म्हणजे उभयान्वयी अव्यय अभ्यासणार आहोत. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? तर दोन किंवा अधिक शब्द किंवा दोन किंवा अधिक वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. म्हणजे जर दोन शब्द ज्या अविकारी शब्दाने जोडले जातात, उदाहरणार्थ राम व श्याम, व हे उभयान्वयी अव्यय आहे. उभय म्हणजे दोन, अन्वय म्हणजे संबंध. आता इथे उदाहरण दिलेले आहेत. उदाहरण आहे, मी चहा घेतो आणि कॉफीसुद्धा घेतो. इथे दोन वाक्य म्हणजे आपण व्याख्येमध्ये ऑलरेडी लिहिलेलं आहे, दोन किंवा अधिक वाक्ये. मी चहा घेतो हे एक वाक्य, कॉफीसुद्धा घेतो हे दुसरं वाक्य. ही दोन्ही वाक्य आपण आणि या शब्दांनी जोडलेलं आहे, म्हणून आणि हा शब्द काय झाला? उभयान्वयी अव्यय. दुसरं वाक्य आहे, राम व श्याम भाऊ आहेत. इथे राम हे पहिला शब्द आणि श्याम हा दुसरा शब्द, हे दोन शब्द व या अविकारी शब्दाने जोडलेला आहे, म्हणून व हे काय झालं? उभयान्वयी अव्यय. वाक्यामध्ये दोन उपवाक्य असतात. आता ज्या पद्धतीने मी म्हटलं, इथे दोन वाक्य जोडणारा शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यय. तर ही दोन वाक्यांमध्ये पण प्रकार आहेत. या दोन वाक्यांमध्ये कसा प्रकार आहे? म्हणजे या दोन वाक्यामध्ये कोणतं तरी एक वाक्य प्रधान वाक्य असेल आणि एक वाक्य गौण असेल. मग प्रधान वाक्य म्हणजे काय? तर ज्या वाक्यात एक स्वतंत्र विचार सांगितलेला असतो किंवा जे वाक्य मुळातच खूप स्ट्रॉंग असतं किंवा जे वाक्य एक स्वतःचं स्वतंत्र विचार मांडतो किंवा असं वाक्य जे दुसऱ्या कुठल्याही वाक्यावर अवलंबून नसते, त्याला प्रधान वाक्य म्हणतात. आणि प्रधान वाक्य हे नेहमी प्लसने दाखवलं जातं. गौण वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यात एक स्वतंत्र विचार सांगितलेला नसतो व ते वाक्य दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून असते, त्याला गौण वाक्य म्हणतात. म्हणजे असं वाक्य जे दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असते किंवा असं वाक्य ज्याला स्वतःचा स्वतंत्र विचार असा नाही, त्याला गौण वाक्य म्हणतात. आणि गौण वाक्य हे नेहमी मायनस म्हणजे वजाबाकी या चिन्हाने दाखवले जाते. आता आपण पाहणार आहोत उभयान्वयी अव्ययाचे प्रकार. उभयान्वयी अव्ययाचे दोन प्रकार पडतात. एक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आता तुम्ही इथे पाहत असाल, इथे प्लस प्लसचं चिन्ह दिलेलं आहे आणि इथे प्लस मायनस मायनस प्लसचं चिन्ह दिलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे जे उपप्रकार आहेत, त्या उपप्रकारात आलेले दोन्ही वाक्य किंवा दोन्ही शब्द हे प्रधान आहेत, म्हणजे स्वतंत्र विचार सांगणारे आहेत. आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययामध्ये जे चार प्रकार आहेत, त्यातले पहिले दोन प्रकारांमध्ये पहिलं वाक्य हे प्रधान आहे आणि दुसरं वाक्य हे गौण आहे. आणि तिसरा आणि चौथा जो उपप्रकार आहे, त्याच्यामध्ये पहिलं वाक्य गौण आहे आणि दुसरं वाक्य प्रधान आहे, असा या चिन्हांचा अर्थ होतो. कारण या चिन्हांवरती काही प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचे पहिले वाक्य कोणत्या प्रकाराचे असते? तर पहिलं वाक्य हे प्रधान असते, कारण की समुच्चय बोधकाचे पहिले आणि दुसरे दोन्ही वाक्यही प्रधान असतात. उद्देशबोधकाचे दुसरे वाक्य कोणत्या प्रकाराचे असते? प्रधानत्व सूचकाचे. किंवा कारणबोधक याचे दुसरे वाक्य कोणत्या प्रकाराचे असते? गौणत्व सूचकाचे. म्हणून हे चिन्ह या प्रकारामध्ये महत्त्वाचं स्थान निर्माण करतात. आता आपण एक एक उपप्रकार अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आधी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? तर दोन प्रधान उपवाक्ये जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययाला प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. त्याचा पहिला प्रकार जो आहे तो आहे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन शब्दांच्या वाक्यांचा बेरीज किंवा मिलाफ दर्शविला जातो. इथे समुच्चय बोधक म्हणजे लक्षात ठेवायचं आहे, दोन वाक्यांची बेरीज किंवा मिलाफ म्हणजे दोन वाक्य तुम्हाला वेगवेगळी न वाटता ती एकच वाटली पाहिजे, अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये
उभयान्वयी अव्ययाच्या अविकारी शब्दाचा वापर केला जातो. मग असे कोणते शब्द आहेत की ज्याच्यामुळे दोन वाक्य किंवा दोन शब्द हे एकच वाटतात किंवा दोन वाक्यांचा मिलाफ झाला आहे किंवा बेरीज झाली आहे असं कळतं. तर ते आपण पाहूया. तर असे शब्द आहेत आणि, व, अन, शिवाय, आणखी, नी, आणि, न. ही शब्द जर त्या दोन वाक्यांमध्ये आली आणि दोन वाक्य एकत्रित आहेत किंवा बेरीज केली आहे दोन वाक्यांची किंवा दोन वाक्य वेगळी वाटत नसतील तर ते समुच्चय बोधकामध्ये समाविष्ट होतो. आता आपण शाब्दिक उदाहरण पाहूया. राम व श्याम भाऊ आहेत. इथे राम हा एक शब्द आहे, श्याम हा दुसरा शब्द आहे, व या अविकारी शब्दाने आपण त्याला जोडलेला आहे. मग या वाक्यामध्ये उभयान्वयी अव्यय शब्द कोणता आहे? व. मुले वर्गात आली आणि शांत बसली. मुले वर्गात आली हे पहिलं वाक्य आहे, शांत बसली हे दुसरं वाक्य, आणि या शब्दाने जोडलेलं आहे म्हणून आणि हे समुच्चय बोधक आहे. चिऊने रामास खाऊ दिला, शिवाय काही पैसे सुद्धा दिले. दिलेल्या वाक्यामध्ये कोणते उभयान्वयी अव्यय आलेला आहे किंवा कोणते उभयान्वयी अव्यय अविकारी शब्द आलेला आहे? तर याचं उत्तर असणार आहे शिवाय. कारण दोन वाक्य जोडणारा शब्द म्हणजेच उभयान्वयी अव्यय. या भागावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो महत्त्वाचा. म्हणजे आता इथे प्रश्न एक महत्त्वाचा विचारला जातो, पर्याय दिलेल्यापैकी कोणता प्रकार प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा आहे किंवा पर्याय दिलेल्यापैकी कोणता प्रकार हा गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा आहे. मग या ठिकाणी तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे तर हे जे उपप्रकार आहेत ते तुम्हाला नीट माहिती असले पाहिजे किंवा आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या चिन्हांचा वापरसुद्धा तुम्हाला समजला पाहिजे. स्वरूपबोधकामधले पहिले वाक्य कोणत्या प्रकाराचे येते? प्रधानत्व सूचकाचे येते. उद्देशबोधकाचे पहिले वाक्य कोणत्या प्रकाराचे येते? गौणत्व सूचकाचे येते. कोणत्या प्रकारामध्ये दोन्ही वाक्य ही प्रधान असतात? तर प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे कुठले पण या चारपैकी पर्यायामध्ये असणारा जो पर्याय असेल म्हणजे समुच्चय बोधक असेल, विकल्प असेल, न्यूनत्व असेल, परिणाम बोधक असेल तर याचं उत्तर या चारपैकी एक असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजावलं पर्याय दिलेल्यापैकी कोणत्या प्रकाराचे दोन्ही वाक्य ही प्रधानत्व सूचकाची असतात किंवा दोन्ही वाक्य ही प्रधान असतात. पर्याय आहेत स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक आणि विकल्पबोधक. तर उत्तर असणार आहे विकल्पबोधक. दुसरं म्हणजे तुम्हाला समुच्चय बोधकाचं वाक्य ओळखायला येऊ शकतं. मग ते वाक्य ओळखायचं कसं? तर हे दिलेले जे शब्द आहेत यापैकी शब्द जर त्या वाक्यामध्ये वापरले असतील आणि ते वाक्य दोन्ही वाक्य एकत्रित आहे असे वाटत असेल तर ते वाक्य जातं समुच्चय बोधकामध्ये. हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.